नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 7वा स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता चाचणी प्रकरण 2 वर्गीकरण यामधील स्वाध्याय क्रमांक 2.1 मधील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न: पुढील प्रश्नातील पर्यायात 3 पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो. या गटात न बसणारे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न पहिला: विशेषण, अलंकार, क्रियापद, सर्वनाम. आता हे जर तुम्ही पाहिलं, मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत त्यापैकी विशेषण ही एक शब्दाची जात आहे, क्रियापद एक आहे आणि सर्वनाम आहे. म्हणजे हे तिघं सारखे आहेत. अलंकार मात्र वेगळा आहे. म्हणजे याच्यामधील गटात न बसणारा शब्द कोणता येतोय? अलंकार. प्रश्न 2: विहंग, पक्षी, अंडज आणि ख. आता विहंग, पक्षी आणि अंडज हे एकाच समानार्थी शब्द आहेत. या सर्वांचा अर्थ पक्षी असा होतो. आणि ख याचा अर्थ होतो आकाश. ख याचा अर्थ होतो आकाश. म्हणजे याच्यामध्ये गटात न बसणार आहे ख. पर्याय क्रमांक 4. तिसरा: भांगडा, कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथ्थक. आता हे तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शब्द आलेले असतील, तुम्ही बघितलं असेल. आता भांगडा हे काय आहे? एक लोकनृत्य आहे. हे भांगडा हे काय आहे? लोकनृत्य. जसं महाराष्ट्राचं लोकनृत्य कोणतं आहे? लावणी आहे. गुजरातचं गरबा आहे. राजस्थानचं घुमर. त्याप्रमाणे भांगडा हे लोकनृत्य आहे. आणि कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथ्थक ही मात्र काय आहेत? शास्त्रीय नृत्य आहेत. काय आहेत? शास्त्रीय नृत्य आहेत. जसं कुचिपुडी हे आंध्र प्रदेशमध्ये, भरतनाट्यम हा तामिळनाडू, कथ्थक यूपी, या प्रकारचे ही शास्त्रीय नृत्य आहेत. एकूण भारतामध्ये संगीत नाटक अकादमी आहे त्यांनी असे 8 प्रकारचे भारतीय शास्त्रीय नृत्य घोषित केलेले आहेत. त्याच्यामुळे ही शास्त्रीय नृत्य आहेत आणि हे लोकनृत्य म्हणून भांगडा हे गटामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 4: नंदिनी, आत्मजा, भार्या, सुता. नंदिनी, आत्मजा आणि सुता हे समानार्थी शब्द आहेत. यांचा अर्थ मुलगी असा होतो. जसं सूत आपण शब्द वापरतो. सूत म्हणजे मुलगा आणि सुता म्हणजे मुलगी. भार्या याचा अर्थ पत्नी असा होतो. भार्या म्हणजे पत्नी. म्हणजे याच्यामध्ये गटात न बसणारा कोणता शब्द आहे? भार्या. पर्याय क्रमांक 3. नंतर मार्च, डिसेंबर, ऑगस्ट, एप्रिल. आता हे बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात असेल, मार्चमध्ये 31 दिवस असतात, डिसेंबरमध्ये 31 दिवस असतात, ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात, एप्रिल हा 30 दिवसांचा महिना आहे. म्हणजे गटात न बसणारा हा वेगळा आहे, एप्रिल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6: भोपळा, टोमॅटो, वांगी आणि अळू. आता भोपळा, टोमॅटो आणि वांगी हे कोणत्या आहेत? ह्या फळभाज्या आहेत. ह्या काय आहेत? फळभाज्या. आणि अळू जी आहे ही काय आहे? पालेभाजी आहे. ही पालेभाजी. त्याच्यामुळे ही त्या गटामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7: चपाती, पाव, इडली, डोसा. आता पाव, इडली आणि डोसा हे काय केले जातात? आंबून तयार केले जातात पदार्थ. चपाती मात्र जशीची तशी पिठापासून तयार केली जाते. म्हणजे याच्यामध्ये न बसणारा आहे चपाती. प्रश्न 8: मृग, व्याध, सप्तर्षी आणि वृश्चिक. आता हा प्रश्न थोडासा समजून घ्या. याच्यामध्ये गटात न बसणारा आहे. आता हे मृग, नंतर मृग, सप्तर्षी आणि वृश्चिक हे काय आहे? हे तारका समूह आहेत. हे काय सगळे आहे? तारका समूह आहे. आणि व्याध हा एक सूर्याची, आपली जी सूर्यमाला आहे, सूर्यमाल्याजवळचा हा एक तारा आहे. सूर्यमालेजवळचा हा तारा आहे व्याध. आणि मृग, सप्तर्षी, वृश्चिक हे काय आहेत? तारका समूह आहेत. हे तारका समूह. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल, जो गटात बसत नाही. जमा खर्च, कामधाम, ओबाड धोबड आणि उपास तापास. आता याच्यामध्ये कामधाम, ओबड उपास तापास हे सारख्याच अर्थाचे आहेत. परंतु याच्यामध्ये जमा आणि खर्च हे 2 विरुद्धार्थी अर्थाचे शब्द इथे आलेले आहेत. त्याच्यामध्ये हा पर्याय क्रमांक या ठिकाणी बसत नाही. फूल, नदी, सह्याद्री, डोंगर. आता हे फूल म्हणजे हे काय सामान्य नाम झालं, कोणतंही नाव झालं हे. नंतर नदी ही कोणतीही नदी. सह्याद्री म्हणजे हे स्पेसिफिक आलं. आपण सह्याद्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आकृती उभी राहते. म्हणजे हे विशेष नाम झालं.
आणि डोंगर हे सामान्य नाम झालं. म्हणजे हे 3 सामान्य नाम आहेत आणि हे विशेष नाम आहे, म्हणून सह्याद्री हा शब्द या गटामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 11. मुलगे, फळे, झबले, कुत्रे. आता मुलगे हे अनेकवचनी शब्द आहे, फळे हे अनेकवचनी शब्द आहे, कुत्रे हे अनेकवचनी शब्द आहे, परंतु झबले मात्र हा एकवचनी शब्द आहे, त्यामुळे तो ह्या गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 12. सरले, इरले, भरले आणि विरले. आता हा सरले हा जो शब्द आहे हे क्रियापद आहे. सरले म्हणजे संपले, भरले, विरले हे तिन्ही क्रियापद आहेत. आणि हे जे इरले आहे, हे इरले ही एक वस्तू आहे की जी पावसाळ्यामध्ये कोकणातली जी लोक असतात शेतामध्ये काम करत असताना पाऊस लागू नये म्हणून ते आपल्या डोक्यापासून कमरेपर्यंत असलेलं हे एक वस्त्र आहे की ज्याच्यामुळे पावसापासून त्याचं संरक्षण होतं. म्हणजे इरले ही एक वस्तू आहे आणि हे मात्र काय आहेत, हे सर्व क्रिया आहेत, क्रियापद आहेत, म्हणून याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे इरले. प्रश्न क्रमांक 13. वाळू, दयाळू, कृपाळू, मायाळू. आता दयाळू, कृपाळू आणि मायाळू ही सर्व विशेषण आहेत आणि हे मात्र काय, वाळू हे नाम आहे, म्हणजे हे या गटामध्ये बसत नाही वाळू. नंतर हातोडा, सुई, चाकू, सुरी. आता तुम्ही बघितलं तर हातोडा सुई ही धारदार असते, चाकू हा धारदार असतो आणि सुरी पण ही धारदार असते, म्हणजे हे तिन्ही सुद्धा धारदार वस्तू आहेत. हा मात्र धारदार नाही, म्हणून हा या गटामध्ये बसत नाही हातोडा. अंगण, शयनगृह, स्वयंपाकघर आणि दिवाणखाना. आता शयनगृह बेडरूम ही खोली आहे, स्वयंपाकघर किचन ही खोली आहे, दिवाणखाना लिव्हिंग रूम ही पण खोली आहे. हा मात्र बाहेरचा परिसर असतो, म्हणजे हे याच्यामध्ये बसत नाही. कोणतं, अंगण. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 16. चैत्र, गुढीपाडवा. चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा असतो. अश्विन, दसरा. अश्विन महिन्यामध्ये दसरा असतो. नंतर भाद्रपद, नागपंचमी. नागपंचमी ही भाद्रपद महिन्यात असते काय, नाही. फाल्गुन, होळी. फाल्गुनमध्ये होळी असते, म्हणजे नागपंचमी ही भाद्रपद महिन्यात येत नाही. नागपंचमी कोणत्या महिन्यात असते, ही श्रावणमध्ये असते. म्हणजे इथं महिना आणि त्यामध्ये येणारा सण, महिना आणि त्यामध्ये येणारा सण असा एक गट बनतो. हा मात्र बसत नाही त्यामध्ये. प्रश्न क्रमांक 17. शुक्र, चंद्र, पृथ्वी, मंगळ. आता हे तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. हे शुक्र, पृथ्वी आणि मंगळ ही आपली जी सूर्यमाला आहे त्यामधील हे ग्रह आहेत. 3 हे ग्रह आहेत आणि चंद्र मात्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणून तो ह्या गटामध्ये बसत नाही. चंद्र. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 18. राव, रंक, भूप, नृप, नोकर, चाकर, भांडण, तंटा. आता राव आणि रंक हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. नंतर भूप आणि नृप. आता भूप हे बघा, बरं, नोकर, चाकर हे सारख्याच अर्थाचे शब्द आहेत. भांडण आणि तंटा हे सारख्याच अर्थाचे शब्द आहेत. आता भूप म्हणजे भूपती हा शब्द कशासाठी वापरतो, भूप याचा अर्थ राजा असा होतो. आपण असं ना, भूपती. नंतर नृपती म्हणजे राजा. हे दोन्ही राजा या अर्थाने शब्द आहेत, हे समानार्थी शब्द, यांचा अर्थ राजा असा होतो. नोकर, चाकर हे पण नोकर होतं. भांडण, तंटा हे दोन्ही सारखीच आहेत. राव आणि रंक मात्र हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. राव म्हणजे खूप जो श्रीमंत असतो त्याला आपण राव म्हणतो, आणि रंक म्हणजे एकदम जो गरीब असेल त्याला रंक म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19. आता हा एक सविस्तरपणे समजून घेऊयात आपण प्रश्न. वीणा, सतार, सारंगी, बासरी. आता ही सर्व वाद्य आहेत. त्याच्यामध्ये वीणा, सतार आणि सारंगी ही कोणती आहेत, तंतुवाद्य आहेत. तंतुवाद्य म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक ताणलेली तार असते आणि त्यांच्या कंपनामधून ध्वनी निर्माण होतो. ताणलेल्या तारेपासून जे साधन बनवलं जातं, वाद्य बनवलं जातं आणि ते कंपनापासून त्याला असं बोटाने हलवलं जातं आणि त्याच्यापासून ध्वनी निर्माण होतो, म्हणून याला काय म्हणायचं, तंतुवाद्य. आणि याच्यामध्ये आणखी तंबोरा असेल, व्हायोलिन असेल, तुंतुन असेल, अशा प्रकारची तंतुवाद्य आहेत. आणि बासरी मात्र तंतुवाद्य नाही. बासरीला काय करावं लागतं, तोंडाने हवा फुकावी लागते. तोंडाने हवा फुकून ही बासरी त्याला सुशीर वाद्य असं म्हणतात. जे तोंडाने हवा फुकून जी वाजवले जातात
त्याला सुशीर वाद्य असं म्हणतात. जसं बासरी आहे, शंख आहे, तुतारी आहे, सॅक्सोफोन आहे, ही सगळी काय सुशीर वाद्य आणि ही आहे तंतू वाद्य. त्याच्यामुळे याच्यामध्ये गटात न बसणारा कोणता असेल तर बासरी, हे जे आपण तोंडाने हवा फुकून वाजवतो. प्रश्न क्रमांक 20. हेम, हिरण्य, हिम आणि कांचन. आता याच्यामध्ये हेम, हिरण्य आणि कांचन ह्या सर्व समानार्थी शब्द आहेत की ज्यांचा अर्थ सोने असा होतो. सोने. आणि हिम म्हणजे बर्फ. हिम याचा अर्थ काय होतो? बर्फ. त्याच्यामुळे याच्यात गटात न बसणारा शब्द आहे हिम. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21. क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, फुटबॉल. आता हे बघितल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल क्रिकेट हा टीम असते, संघ असतो. हॉकीमध्ये पण संघ असतो. म्हणजे अनेक याच्यामध्ये 11 खेळाडू असतात, यांची संख्या ही जास्त असते. म्हणजे हे क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल ही सांघिक खेळ आहेत. आणि बॅडमिंटन हे मात्र काय आहे? वैयक्तिक आहे, इंडिव्हिज्युअल आहे. त्याच्यामुळे ते हे या गटामध्ये बसत नाही. मोतीबिंदू, गोवर, मधुमेह, संधिवात. आता ही जी काय आहेत ही आजार आहेत. हे कोणते आहेत? हे आजार. आता याच्यामध्ये जो गोवर आहे हा काय आहे? संसर्गजन्य आहे, म्हणजे एकापासून दुसऱ्याला होतो. पण मोतीबिंदू एकाला असेल तर ते शेजारच्याला होत नाही. मधुमेह एकाला असेल शेजारच्याला होत नाही. संधी म्हणजे असंसर्गजन्य आहेत आणि हा गोवर संसर्गजन्य आहे, म्हणून तो हा या गटामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 23. भ्रमणध्वनी, आकाशवाणी, वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणी. आता याच्यामध्ये आकाशवाणी असेल, वर्तमानपत्र असेल आणि दूरचित्रवाणी असेल, हे काय करतं? तुमची माहिती पाठवतं. माहिती आणि मनोरंजनासाठी या साधनांचा आपण वापर करतो. आणि भ्रमणध्वनी जो आहे हा मात्र संदेश पोहोचवण्यासाठी वापर करतो, म्हणून या गटात न बसणारा शब्द आहे भ्रमणध्वनी. आता पुढचा प्रश्न तो आपण सविस्तर समजून घेऊयात. 24 नंबर. पारा, शिशे, कांस्य आणि कथिल. आता हा पारा हा एक धातू आहे, एलिमेंट. शिशे हा एक धातू आहे आणि कथिल हा एक धातू आहे. कांस्याला आपण काय म्हणतो? ब्रॉन्झ. हा कशापासून बनतो? कांस्य हा धातू कशापासून बनतो? तर तांबे आणि कथिल, कॉपर आणि टीन यांच्या मिश्रणापासून बनतो. म्हणजे हा मिश्र धातू आहे. हे धातू आहेत 3 आणि हा मिश्र धातू आहे, म्हणून हा या गटामध्ये बसत नाही. कांस्य. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25. आषाढ, अश्विन, ज्येष्ठ, वैशाख. आता जसं इंग्रजी महिन्यांमध्ये काही 30 दिवसाचे असतात, काही 31 दिवसाचे महिने असतात, त्याचप्रमाणे मराठीमध्ये सुद्धा काही 30 दिवसाचे असतात, काही 31 दिवसाचे असतात. त्याच्यामध्ये आषाढ हा 31 दिवसाचा आहे, अश्विन हा 30 आहे, ज्येष्ठ 31, वैशाख 31 दिवसाचा. म्हणजे त्याच्यात गटात न बसणारा कोणता आहे? अश्विन. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26. हे आपण सविस्तर समजून घेऊयात. फॅराडे, न्यूटन, मॅक्सवेल आणि मॉन्टेस्क्यू. आता फॅराडे जो आहे हा एक शास्त्रज्ञ आहे, मायकल फॅराडे त्याचं पूर्ण नाव. आणि यांनी कशाचा शोध लावलेला आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा, विद्युत चुंबकचा हा शोध लावलेला आहे. हा एक शास्त्रज्ञ आहे. न्यूटन तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. न्यूटनने जसं ते सफरचंदाचं उदाहरण आहे की ते झाडा खाली बसला होता आणि सफरचंद खाली पडलं, मग त्याने खालीच का आलं, वर का नाही गेलं, तर तो न्यूटन हा शास्त्रज्ञ आहे. त्याने ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणचा शोध लावलेला आहे. नंतर मॅक्सवेल हा एक शास्त्रज्ञ आहे, त्यांनी मॅग्नेटिझमचा शोध लावलेला आहे. आणि हा मॉन्टेस्क्यू, तुम्ही त्याच्या पुस्तकामध्ये हे शब्द बघितला असेल, हा एक राजकीय विचारवंत आहे. मॉन्टेस्क्यू हा एक राजकीय विचारवंत आहे. म्हणजे हे 3 शास्त्रज्ञ आहेत आणि हा राजकीय विचारवंत आहे, म्हणून हा या गटामध्ये मॉन्टेस्क्यू बसत नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27. हाही आपण सविस्तर समजून घेऊयात. आल्प्स, अँडीज, काराकोरम आणि टायबर. आता हा आल्प्स जे आहे ह्या पर्वतरांगा आहेत आणि हे आल्प्स कुठं आहे? युरोप मधली पर्वतरांगा आहेत. अँडीज हा सुद्धा काय आहे? पर्वत आहे. कुठे आहे हा? दक्षिण अमेरिकेमध्ये. दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवर हा एक अँडीज पर्वत रांगा आहेत. काराकोरम हा हिमालयामध्ये आहे, हिमालयातील पर्वत रांगा, हिमालयातील. आणि टायबर जे आहे ही एक नदीचं नाव आहे. टायबर हे नदीचं नाव आहे की ती इटली या देशामध्ये आहे. टायबर ही इटली देशामध्ये असलेली नदी.
आल्प्स पर्वत युरोपमध्ये, अँडीज हे पण पर्वत दक्षिण अमेरिका, काराकोरम हे हिमालयामध्ये पर्वतरांगा, आणि टायबर हे काय आहे, नदी. म्हणून हे 3 पर्वत रांगाशी संबंधित आहेत आणि ही नदी आहे, म्हणून ही याच्यामध्ये गटामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 28. वसंत, हेमंत, श्रावण, शरद. आता वसंत, हेमंत, शरद ही काय ऋतूंची नावं आहेत, ही ऋतूंची नावं आहेत, आणि श्रावण हे महिन्याचं नाव आहे, म्हणून हे त्या गटामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 29. कठीण, मऊ, सोपे, सुलभ. सोपे आणि सुलभ या दोघांचा अर्थ सारखाच होतो. आजी, माझी. आजी म्हणजे अगोदरचा, माझी म्हणजे सध्याचा, म्हणजे हे दोन्ही विरुद्धार्थी आहेत. उष्ण आणि थंड हे दोन्ही विरुद्धार्थी आहेत. कठीण आणि मऊ हे दोन्ही विरुद्धार्थी आहेत. सोपे आणि सुलभ या दोघांचा अर्थ समान आहे, म्हणजे समानार्थी आहेत, म्हणून हे या गटामध्ये बसत नाहीत. प्रश्न क्रमांक 30. हरभरा, वाटाणे, मका आणि मूग. आता तुम्ही एकदल धान्य आणि द्विदल धान्य याचा अभ्यास तुम्ही केला असेल, तर याच्यामध्ये हरभरा, वाटाणे आणि मूग ही कशाची उदाहरण आहेत, ही द्विदल धान्याची, आणि मका हे काय आहे, एकदल आहे, म्हणून याच्यामध्ये मका हे बसत नाही. प्रश्न क्रमांक 31. शर्वरी, सविता, यामिनी, निशा. आता शर्वरी हा याचा अर्थ समानार्थी शब्द रात्र असा आहे. सविता याचा समानार्थी शब्द सूर्य असा आहे. यामिनी रात्र आणि निशा म्हणजेच रात्र, म्हणजे हे 3 समानार्थी शब्द आहेत, आणि हा वेगळा शब्द आहे सूर्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32. तापी, कृष्णा, कावेरी, महानदी. आता ही सर्व नद्यांची नावे आहेत. बहुतेक भारतामधील सर्व नद्या ह्या पश्चिमेला जाऊन मिसळतात समुद्रामध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये, परंतु तापी ही जी नदी आहे, ही तापी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते, आणि कृष्णा, कावेरी, महानदी या सगळ्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात, म्हणून तापी हा पर्याय त्याच्यामध्ये बसत नाही, हा वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 33. मका, ज्वारी, सोयाबीन आणि गहू. मका, ज्वारी, सोयाबीन आणि गहू. आता याच्यामध्ये मका, ज्वारी आणि गहू हे काय आहेत, तृणधान्य. हे काय आहेत, तृणधान्य. तृण म्हणजे काय, गवत. तृण म्हणजे काय, गवताचे पीक, म्हणजे याचे गवत असतं. आणि सोयाबीन जे आहे, हे सोयाबीन काय आहे, कडधान्य आहे. सोयाबीन काय आहे, कडधान्य, म्हणजे काय असतात, त्याच्या शेंगा असतात. कडधान्य म्हणजे कोणत्या, ज्याच्या शेंगा, जसं हरभरा असेल, तूर असेल, मूग असेल, हे कडधान्य झाली, कारण त्याच्या शेंगा असतात. आणि मका, ज्वारी, गहू हे गवताचे पीक आहे, गवताच्या वर्णामध्ये येतं, त्याला आपण तृणधान्य म्हणतो, म्हणजे या गटातनं बसणार आहे सोयाबीन. बोका, भाटी म्हणजे पुरुष आणि स्त्री. नंतर राजा, राणी पुल्लिंग स्त्रीलिंग, वर, वधू पुल्लिंग स्त्रीलिंग, विदूषक, विदुषी. आता विदुषी या शब्दाचा अर्थ होतो की खूप शिकलेली स्त्री. विदुषी याचा अर्थ होतो, विदूषक म्हणजे जोकर, आणि विदुषी म्हणजे खूप हुशार असलेली, खूप शिकलेली स्त्री, त्याला विदुषी असं म्हणतात. त्यामुळे हे विरुद्धार्थी शब्द होत नाहीत, हे मात्र विरुद्धार्थी आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग, पुल्लिंग स्त्रीलिंग आहे, इथं मात्र होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35. ब्राझील, बर्लिन, बीजिंग, बुडापेस्ट हे भूगोलच्या संदर्भात जोडी प्रश्न आहे. ब्राझील. आता ब्राझील हा काय एक देश आहे. ब्राझील हे कशाचं नाव आहे, देशाचं नाव आहे. बर्लिन. बर्लिन हे शहराचं नाव आहे की ती जर्मनीची राजधानी आहे. जर्मनी देशाची राजधानी आहे बर्लिन. बीजिंग. बीजिंग ही चीन देशाची राजधानी आहे, म्हणजे हे शहराचं नाव आहे. आणि बुडापेस्ट हे हंगेरी जो देश आहे त्या हंगेरी देशाची ही राजधानी आहे. म्हणजे हे 3 राजधानीची शहरं आहेत आणि हे मात्र देशाचं नाव आहे, म्हणून ब्राझील हे या गटामध्ये बसत नाही. सिंधुदुर्ग, पदमदुर्ग, सुधागड आणि विजयदुर्ग हा एक सोपा प्रश्न आहे. सिंधुदुर्ग हे जलदुर्ग आहे, समुद्रामध्ये बांधलेले. पदमदुर्ग हे समुद्रामध्ये बांधलेलं. विजयदुर्ग हे सुद्धा जलदुर्ग आहे सर्व. आणि सुधागड मात्र हा काय आहे, भूकिल्ला आहे, जमिनीवरचा आहे. हा रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहे. रायगड जिल्ह्यामधील सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहे हा जमिनीवरचा आहे हा सुधागड, आणि हे पाण्यामधले आहेत, म्हणून हे सुधागड याच्यामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 3.
37 अकबर, बिरबल, औरंगजेब, जहांगीर. आता अकबर, औरंगजेब आणि जहांगीर हे सर्व काय आहे, मुस्लिम राजे होऊन गेले. हे सगळे राज्य आहेत, 3 जण. आणि बिरबल मात्र काय आहे, हा अकबराच्या दरबारातील एक रत्न ज्याला म्हणतो, अत्यंत हुशार असलेला नवरत्नपैकी एक रत्न हा अकबराच्या दरबारातील आहे. म्हणजे हे 3 राजे, त्याच्यामुळे यांचा एक गट बनतो. आणि हा मात्र तिथला एक नवरत्न बिरबल, म्हणून हा या गटामध्ये बसत नाही. 38 वहन, अभिसरण, प्रारण आणि संप्लवन. आता वहन, आता हे जे आहे हे उष्णतेला वाहून नेणारे हे 3 क्रिया आहेत. वहन म्हणजे काय, जसं एखादा आपण पातेलं गरम करतो, पातेलं गरम करत असताना त्याची मूठ पण गरम होते, म्हणजे त्या पातेल्यातली उष्णता मुठ्ठीमध्ये येते, ती वहन होतं उष्णतेचं. अभिसरण, अभिसरण म्हणजे काय, रेणूंच्या हालचालीमुळे उष्णतेचं संक्रमण होतं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्याला अभिसरण म्हणतात. प्रारण म्हणजे जसं विद्युत चुंबकीय लहरींमुळे ऊर्जा पसरते, जसं सूर्यप्रकाश असेल, म्हणजे ही जी आहेत ही ऊर्जा पसरणारी, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या 3 क्रिया आहेत ह्या. आणि संप्लवन, संप्लवन ही वेगळी क्रिया आहे. संप्लवन म्हणजे काय, जर समजा एखादा स्थायू रूपातील पदार्थ असेल, स्थायूमधील पदार्थ असेल आणि त्याला उष्णता दिली, तर नॉर्मली काय होतं, स्थायूचं द्रवमध्ये रूपांतर होतं. परंतु काही असं असतं की स्थायूला उष्णता दिली की त्याचं डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतं. किंवा एखादा वायू असेल, त्याला आपण थंड केलं तर डायरेक्ट त्याचं स्थायूमध्ये रूपांतर होतं. ही जी क्रिया आहे त्याला संप्लवन म्हणतात. म्हणजे हे वहनाशी संबंधित क्रिया आहेत, ही मात्र वहनाशी म्हणजे उष्णताच्या वहनाशी संबंधित नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. गडगडाट, लखलखाट, कडकडाट, फडफडाट. आता गडगडाट हे काय, साऊंड, ध्वनी दाखवतं, ध्वनी. लखलखाट हे शब्द काय दाखवतो, प्रकाश दाखवतो, दर्शवतो. कडकडाट हा पण ध्वनी, साऊंड दाखवतो. आणि फडफड आवाज म्हणजे ध्वनी, हे साऊंड दाखवतो. म्हणजे ही गडगडाट, कडकडाट, फडफडाट ही ध्वनीदर्शक शब्द आहेत. आणि लखलखाट हा प्रकाश दाखवणारा शब्द आहे, उजेड दाखवणारा शब्द आहे, म्हणून तो या गटामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल.